सगळ्यात आधी आपण दुधाचा मसाला बनवून घेऊ। हा मसाला बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 बदाम घेतले, त्यासोबत 10 ते 12 आपल्याला इथे पिस्ते घ्यायचे आणि आता याच्यात आपल्याला थोडीशी वेलची टाकून घ्यायची। इथे मी 2 ते 3 वेलदोडे ते सोलून त्याची जी विलायची असते ती काढून घेतली आहे। आता अगदी पाव चमचा भरेल एवढं आपल्याला याच्यात जायफळ टाकायचं आहे। जायफळ मी किसून घेतलं आहे, तुम्ही हवं तर जायफळचा अगदी छोटासा तुकडासुद्धा इथे वापरू शकतात। आता हे मिक्सरमधनं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे। हे पहा, थोडंसं जाडबरडं असं मी हे वाटून घेतलं आहे। आता आपला हा दुधाचा मसाला तयार झाला आहे। एखाद्या डब्यात किंवा एखाद्या एअरटाईट बरणीत आपण हा भरून ठेवू शकतो। आता मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलं आहे। आता हे दूध बनवताना शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करा, पण मी इथे गाईचं दूध वापरलं आहे। आता हे दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे, तर खूप जास्त उकळायचं नाही। हे गरम झालं की लगेच याच्यात आपल्याला टाकायची आहे साखर। मेजरिंग कपने मोजलं तर पाव कप भरेल एवढी ही साखर आहे आणि टेबलस्पूनचं माप म्हटलं तर 4 ते 5 टेबलस्पून एवढी आपल्याला याच्यात साखर टाकायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। साखर टाकल्यानंतर चांगली एकजीव केली। गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे, कारण अगदी 10 मिनिटात आपल्याला हे दूध बनवायचं आहे। आता इथे एका वाटीमध्ये मी पाव कप दूध पावडर घेतली आहे। मेजरिंग कपनेच मोजा किंवा मग टेबलस्पूनने मोजत असाल तर 5 चमचे दूध पावडर। जेवढी दूध पावडर आहे तेवढीच याच्यात दूध टाकलं। आता हे चांगलं एकजीव केलं। ही जी दूध पावडर आहे ती अगदी व्यवस्थित ह्या दुधात एकजीव करायची। हे पहा, गुठळ्या असायला नको। आता आपल्या इकडे दूधसुद्धा चांगलं उकळायला लागलं आहे। याच्यात लगेचच आपण जे दूध पावडर आणि दुधाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। दूध पावडर ह्या दुधात टाकल्यामुळे लगेचच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते। जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअरचाही वापर करू शकतात, पण मी शक्यतोवर कॉर्नफ्लोअर वापरत नाही, त्यामुळे मी इथे दूध पावडरचा वापर केला आहे। तर हे पहा, दूध पावडर टाकल्यानंतर मी हे एकजीव केलं। आता याच्यात दूध मसाला टाकून घ्यायचा आहे। मग अशा आपण जो दूध मसाला तयार केला तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात, किंवा मग जो बाजारामध्ये 10 ग्रॅमचं दूध मसाल्याचं पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट आपल्याला ह्या 1 लिटर दुधासाठी वापरायचं आहे। चमच्याने मोजलं तर 2 चमचे हा दूध मसाला असतो आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर 10 ग्रॅम असतो। तर तुम्ही ते एव्हरेस्ट, सुहाना कुठल्याही कंपनीचा मसाला वापरू शकता। जे 10 ग्रॅमचं पॅकेट असतं साधारण 40 ते 45 रुपयाला येतं, तर ते पूर्ण पॅकेट आपल्याला इथे 1 लिटर दुधासाठी वापरायचं आहे। आता दूध मसाला टाकल्यानंतर चांगला एकजीव केला आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे दूध आता फक्त 5 ते 7 मिनटं उकळून घ्यायचं आहे। 5-7 मिनटातच हे दूध छान घट्ट व्हायला लागेल आणि आपलं हे जे मसाला दूध आहे हे तयार होईल। आता याला छान नैसर्गिक रंग येण्यासाठी मी इथे अगदी चिमूटभर हळद टाकून घेतली आहे। तुम्ही हवं तर तुमच्याकडे केशर अवेलेबल असेल तर केशरसुद्धा टाकू शकतात, किंवा मग हळद वापरली तरी चालेल, पण ही हळद फक्त चिमूटभर टाकायची, जेणेकरून दुधाला रंग छान येईल आणि हळदीची चवसुद्धा लागणार नाही। तर हे पहा, हळद टाकल्यानंतर हे एकजीव केलं आणि आता हे जे दूध आहे हे आपण 5 ते 7 मिनटं चांगलं उकळून घेऊ। हाय फ्लेमवरतीच उकळून घ्यायचं आहे आणि हे दूध उकळत असताना शक्य असेल तर इथे दुधाजवळच थांबायचं, म्हणजे हे कढईला सुद्धा हे दूध लागणार नाही, कारण आपण हाय फ्लेमवरती उकळतोय। आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मंद गॅसवरती सुद्धा 10-15 मिनटं छान उकळून घेऊ शकतात। तर हे पहा, 5 ते 7 मिनटानंतर लगेचच आपलं हे जे दूध आहे हे छान घट्ट झालं आहे आणि आपलं हे मसाला दूध इथे तयार झालं आहे। आता हे जे दूध आहे हे साधारण 10 लोकांना पुरतं, 8 ते 10 लोकांना। जो आपला चहासाठीचा पेपर कप येतो तर त्याचं प्रमाण घेतलं तर 10 ते 12 लोकांना व्यवस्थित पुरतं। तर अशा पद्धतीने हे अगदी झटपट तयार होणारं मसाला दूध इथे तयार झालेलं आहे। तर मग तुम्हीसुद्धा हे जरूर बनवून पहा। तसंच तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या। तुमच्या लाईकमुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि पुढचे व्हिडिओज बनवायला छान प्रेरणासुद्धा मिळते। तर मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। तसंच तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। इथे मी एका भांड्यात 2 चमचे साजूक तूप घेतलंय। शक्यतो जाड बुडाची जर कढई असेल तर ती या रेसिपीसाठी वापरा। त्यानंतर याच्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलंय आणि त्यासोबतच अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलंय।
आता हे जे दूध पावडर आहे हे गोड दूध पावडर आहे, ह्यात ऑलरेडी साखर आहे, त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये मी साखर वापरणार नाही आहे. पण तुम्ही जे दूध पावडर वापरत असाल तर ते एकदा टेस्ट करून पहा. त्यात जर साखर नसेल तर तुम्हाला या रेसिपीमध्ये थोडीशी पिठी साखर वापरावी लागेल. आता अगदी मंद गॅसवरती हे जे दूध पावडर आहे हे या दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यात एकही गुठळी असू द्यायची नाही आहे. मंद गॅसवरती हे एकजीव करायचं आणि त्यानंतर हे जे दूध आहे हे चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे दूध घट्ट होईल. आपल्याला याचा अगदी खवा होईल इथपर्यंत हे दूध उकळून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं म्हणजे हे दूध कढईला लागणार नाही. तुम्ही बघू शकताय दूध आता छान घट्ट व्हायला लागलं आहे. आता इथे आपलं हे जे दूध आहे हे पूर्णपणे आटलेलं आहे, त्याचा छान खवा तयार झाला आहे. आता इथे मी 2 चमचे बदामाची पावडर टाकून घेतली आहे. बदामाच्या पावडरऐवजी तुम्ही इथे काजूची पावडरसुद्धा वापरू शकतात. आता बदामाची पावडर टाकल्यानंतर हे मी पुन्हा 2-3 मिनटं छान शिजवून घेणार आहे. मध्यम गॅसवरती हे शिजवायचं म्हणजे हे कढईला लागणार नाही. तर हे पहा, मिश्रण आता छान घट्ट झालेलं आहे. हे मिश्रण आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थंड झालं की त्याचा असा गोळा तयार होईल. त्यातला अर्धा गोळा मी बाजूला काढून घेतला आहे आणि हा जो अर्धा गोळा शिल्लक आहे यात मी 1 छोटा चमचा कोको पावडर टाकून घेतली आहे. आता कोको पावडर यात टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ही कोको पावडर ह्या जो खवा आहे किंवा आपला हा जो दुधाचा गोळा तयार केलेला आहे त्यात छान एकजीव झाली पाहिजे. हे पहा, हे सगळं मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हा गोळा हातावरती चांगला मळून घ्यायचा, म्हणजे त्याला छान आकार येतो. त्यानंतर आता इथे एका पोळपाटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर जो कोको पावडर न टाकलेला आपला जो गोळा होता त्याला अशा प्रकारे लांबुळका आकार देऊन घेतला आहे, तुम्ही बघू शकताय. आता ज्यात आपण कोको पावडर टाकलेला होता तो जो चॉकलेटचा गोळा होता त्याचे 2 भाग करायचे आणि हे दोन्ही भागसुद्धा आपल्याला असे लांबुळके त्याला वळून घ्यायचे आहेत. हे थोडेसे बारीक असतील आणि ज्यात आपण कोको पावडर टाकलेली नाही आहे तर तो थोडासा जाड असेल. आता चॉकलेटचा जो आपण रोल तयार करून घेतलेला आहे तो रोल हा आपला जो पांढरा रोल आहे त्याच्यावरती ठेवायचा, मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. त्यानंतर हे पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा चॉकलेटचा रोल आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. आता अगदी हलक्या हाताने हे आपल्याला वळून घ्यायचं आहे आणि हे वळत असताना याला स्प्रिंगसारखा आकार देत जायचा आहे. अगदी हलक्या हाताने हे करायचं. त्यानंतर याचे 2 भाग करून घेतले आणि पुन्हा आता हलक्या हाताने याला थोडंसं तिरपं असं वळत जायचं, म्हणजे स्प्रिंगचा आकार याला तयार होईल आणि छान सुंदर अशी डिझाईन याची तयार होईल. त्यानंतर हे मी सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलं आहे. आपली ही जी मिठाई आहे ही इथे तयार झालेली आहे आणि ही अजून चविष्ट होण्यासाठी हिला फ्रीजमध्ये ठेवायचं 1 ते 2 तासांसाठी आणि त्यानंतर सर्व करायची आहे. तर हे पहा, अगदी सुंदर असे चॉकलेट रोल इथे तयार झालेत. हे पेढे बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं. त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं. दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम करत असताना यात मी 1 छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं. आता हे दूध पावडर ह्या दुधामध्ये छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते. हे पहा, तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला हे चिकटणार नाही. इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड बुडाची कढई वापरू शकतात. तर ह्या पद्धतीने साधारण 5 मिनिटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतला आहे. आता हा खवा मी एका ताटात काढून घेते. आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे, तर त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो.
पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता, काजू, चारोळी, तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात. तर ह्या पद्धतीने दुधाचे पेढे तयार झाले. मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलंय. तूप वितळल्यानंतर त्यात आपल्याला 1 वाटी दूध पावडर टाकून घ्यायची आहे. ही दूध पावडर आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे. दूध पावडर भाजत असताना अधूनमधून आपल्याला याच्यात थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती ही दूध पावडर छान भाजून घ्यायची आहे. ही दूध पावडर भाजत असताना शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा किंवा मग जाड बुडाची कढई वापरा. तर इथे 10 मिनिटं ही दूध पावडर मी अगदी मंद गॅसवरती भाजून घेतली आहे आणि ही दूध पावडर भाजत असताना मी एकूण 4 चमचे तूप वापरलंय. आता याच्यात थोडं थोडं दूध टाकायचं आहे. तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं साधारण 3 ते 4 चमचे एवढं दूध फक्त आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त दूध टाकू नका. आता दूध टाकल्यानंतर ही मंद गॅसवरती पुन्हा भाजत राहायची आहे जोपर्यंत हिचा रंग आपल्या कंदी पेढ्यांचा रंग असतो तसा होत नाही, म्हणजे थोडासा व्हीट करी किंवा गोल्डन रंग होत नाही तोपर्यंत ही भाजून घ्यायची आहे. दूध पावडर भाजून झाली आहे, ही मी आता मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे. या पद्धतीने दूध पावडर वाटून झाल्यानंतर ती आपल्याला एका ताटात काढून घ्यायची आहे. त्यात चवीपुरता पिठी साखर टाकायची आहे. तर मी इथे 3 चमचे पिठी साखर टाकली 1 वाटी दूध पावडरसाठी. आता ही पिठी साखर आपल्याला ह्या दूध पावडरमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने पिठी साखर या दूध पावडरमध्ये छान एकजीव झालेली आहे. आता याच्यात 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पेढा बनवायला सोपं जाईल. आता पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे. तर या पद्धतीने थोडासा आपला जो कंदी पेढा असतो तो कसा एकदम गोल नसतो, थोडा ओबडधोबड असा आकार असतो. तर त्या आकाराचा पेढा मी इथे बनवून घेतलेला आहे. पेढा बनवून झाला की तो पिसामध्ये घोळून घ्यायचा. तर ह्या प्रकारे आपला दत्त जयंतीसाठी पहिला प्रसाद म्हणजे कंदी पेढे तयार झालाय. तर अगदी झटपट तयार होणारे हे पिस्ता रोल बनवण्यासाठी 1 वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय. यामध्ये आपल्याला थोडीशी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. तर 1 वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी 1 वाटी मी इथे मिल्क पावडर घेतली आहे. आता याच्यात थोडीशी पिठी साखर टाकायची आहे. मिल्क पावडर जर ऑलरेडी गोड असेल तर ही पिठी साखर आपण आपल्या अंदाजाने कमी करून घ्यायची आहे. तर इथे मी साधारण पाव वाटी एवढी पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घेते. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे. हे दूध टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं, नाहीतर दूध थोडंसं जास्त जर ह्याच्यात पडलं तर मग आपला जो गोळा आहे तो छान व्यवस्थित होणार नाही आणि रोलसुद्धा व्यवस्थित तयार होणार नाहीत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध टाकत हा जो रोलसाठीचा गोळा आहे तो मळून घेते. तर इथे अशा पद्धतीने हा रोल बनवण्यासाठीचा गोळा तयार झालेला आहे. ह्याचे मी 2 भाग बनवून घेतलेले आहे. आता एक भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि जो आपण दुसरा भाग घेतलेला आहे त्यात आपल्याला ऑरेंज किंवा येलो कलर टाकून घ्यायचा आहे. कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा खूप छान हा रोल लागतो, अगदी झटपट तयार होतो. आता हे पहा, हा कलर टाकल्यानंतर मी हे सगळं मिक्स करून घेतलंय. आता अशा पद्धतीने हा जो गोळा आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि छान त्याची मोठी पोळी बनवून घ्यायची आहे. हा गोळा लाटल्यानंतर याची ही पोळी तयार झालेली आहे, ही आपण बाजूला ठेवून देऊ. आणि तसंच दुसऱ्या गोळ्याची सुद्धा पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्यानंतर ताटावरती मी एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जी पोळी लाटून घेतली होती ती आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी जी व्हाईट कलरची पोळी होती ती मी इथे ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती येलो कलरची जी पोळी होती ती ठेवून घेतली आहे. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पिस्त्याचे काप.
तर हा पिस्ता मी मिक्सरमधून थोडासा जाडा भरडा असं काढून घेतलेला होता. आता हे जे पिस्त्याचे काप आहेत किंवा ही जी पावडर आहे हे मी आपण जे पोळी बनवून घेतलेली होती त्याच्यावरती टाकून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने आपल्याला याचा रोल बनवत जायचा आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकताय इथे छान हा जो पिस्ता रोल आहे तो इथे बनलेला आहे. पुन्हा वरून थोडीशी पिस्त्याचं जी पावडर आहे ती टाकायची आणि त्यात हा रोल थोडासा अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे. आता याला थोडं सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू. तर फ्रीजमध्ये साधारण 5 मिनिटांपर्यंतच आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटांनंतर फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर हा जो रोल आहे हा अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. आता याला कट करून घेऊ. तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.